नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला माझा स्वयंपाक चालू आहे आणि भाज्या सगळ्या निवडून घेतलेल्या आहेत. आता भाजी टाकायची, त्याचबरोबर चपात्या करायच्या, बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरी दोन्ही पण करायचे. आज पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग. कोणताही सण म्हणलं ना, दिवसाची सुरुवात कशी तरी वेगळीच होती. दररोजच्या पेक्षा आज वेगळं आणि खूप छान वाटत होतं. तर म्हणलं चला आता सगळ्या भाज्या हे ते सगळ्या शेतातून येत आणि काल पार दिवस मावळला होता. शेतातलं काम पण होतं आणि सगळ्या पालेभाज्या आपल्या शेतातल्याच आणलेल्या आहेत. आणि ज्या काही आपल्या शेतामध्ये नाहीत त्या सगळ्या बाजाराच्या त्या दिवशी सगळं माळवं पण आणलं होतं. तर ज्या काही भाज्या आपल्याला जास्त शिजण्यासाठी वेळ लागेल ना, त्या भाज्या मी वाटीमध्ये काढून घेतल्या होत्या. हरभऱ्याचे वटाणे, त्याचबरोबर बटाटं, वांगं ते सगळं तेलामध्ये तळून घेतलं आणि बाकी नंतर पालेभाज्या नंतर पुन्हा टाकल्या. तर सगळ्यात अगोदरनं आज असं आमच्या इकडं असं म्हणतात ना, आजपासून म्हणजे संक्रांतीच्या नंतरपासून तिळाने दिवस वाढते आणि गारवा पण कमी होते. तर यामध्ये ना तिळं खूप म्हणजे उष्णता वाढवते. तर आता झालेल्या होती माझी भाजी. तर अशी इकडं भाजी टाकली आणि त्याचबरोबर भाजी टाकून इकडं भाकरीला सुरुवात केली. आणि भाकरीला आज ना दोन्हीकडून पण तिळं लावून भाकरी करते. तर बाजरीच्या भाकरीमध्ये म्हणतात की बाजरीमध्ये जास्त उष्णता असते, त्यामुळं आज आवश्यक अशी बाजरीची भाकर खावं. त्याचबरोबर ना आमच्या इकडं ना आज बावच्या म्हणून एक वापरते. तर कोण्या खेड्यागावात वापरतात का नाही की, पण आपल्याला जे काही डोकं धुतात का नाही सुवासिनी, तर त्यांनी भांगामध्ये त्या बावच्या लावायच्या आणि नंतर डोकं धुवायचं, अशी एक परंपरा आहे. त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीला पण खूप महत्त्व आहे आज. त्यामुळं एक घास का होईना बाजरीचा असावा असं म्हणते. तर जेवणामध्ये आमच्या इकडं जास्त बाजरी पिकवली जात नाही, ज्वारी जास्त असते. तर सगळ्यांनी जेवणं केले आणि नंतर मला आज आपली बरीच खरेदी पण राहिली होती. मी कुठं गेलेच नव्हते, शेतातलं काम चालू होतं, त्यामुळे मग आज मला गावाला पण जायचं होतं. त्याच्यासाठी मी रेडी झाले आणि नंतर ना आमच्या इकडं बसनं गेले होते मी. तर बघा असं बसमध्ये बसले आणि खूप छान वाटत होतं. खूप दिवसानंतर मी बसमध्ये पण बसले होते आणि बरीच अशी खरेदी करायची होती. खरेदी भरपूर केली, पण तिथं काही शूट घेता आलं नाही. आणि घरी आल्यानंतर नंतर बांगड्या पण भरून आले होते मी आणि त्याचबरोबर चुडे आणले होते आणि सुगडे राहिले होते. तर सुगडे पण मी आणले. आणि आमच्या इकडं ना चुडा बसवल्याशिवाय वंशीत नाहीत किंवा सुवासिनीचा तो मानच असतो. तर साधा चुडा एक बसवला आणि एक पाटल्याचा चुडा बसवला. तर माझ्या माहेरात जास्त चुडे नाही बसवत बरं का. इकडं चुड्याला खूप महत्त्व आहे. आता बसवायले तर इथं चुडा बसवण्यासाठीच मी चुडा गरम केला आणि चुडा बसवला. तर बसला असा चुडा बसलाय आपला. तर दोन्ही हाताला हे झाले साधे चुडे. तर आता बसून पाटलीचा, हा झाला साधा चुडा, हे झाला पाटलीचा चुडा. तर आता हे दोन तर असायला पाहिजे जास्तीत जास्त. तर नंतर चुडे बसवून घेतले, त्याचबरोबर स्वयंपाक केला, सगळ्यांनी जेवण केले आणि म्हणलं चला आता लाडू बनवून घेऊ. तर लाडू बनवण्यासाठी ना सकाळीच मी तिळं धुवून टाकले होते. आपल्या घरचे तिळ येतं, जे काही कचरा काय असेल तर ते खडे हे ते मी सगळे असे स्वच्छ तिळं धुवून घेतले आणि नंतर तिळं वाळू घातले होते. तर आल्यानंतर मग तेच तिळं घेतले, एक वाटी तिळं, एक वाटी गूळ आणि आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे शेंगदाणे. तर मी शेंगदाणे थोडे घेतलेत, तर शेंगदाणे जास्त पण घेऊ शकतो आपण. आणि मग नंतर तिळाचे लाडू करून ठेवा म्हणलं. तोपर्यंत मल्हार पण झोपला होता आणि निवांतमध्ये तिळाचे लाडू करून घेतले. त्याचबरोबर आपल्याला सुगड्यासाठी उद्या जे काही साहित्य लागेल ते कट करून ठेवलं, कारण उद्या जरी आपल्याला उशिरा जरी जायचं असेल मंदिरात, तरी पण सगळी तयारी, पूर्वतयारी जी म्हणतात का नाही, ती मी सगळी करून ठेवली होती. आणि चांगल्या प्रकारे तिळं भाजून घ्यायचे आणि नंतर आपल्याला गुळाची चाचणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये सोडायचे. तर आमच्या इकडं ना आता हळदी कुंकाला म्हणजे कोणी उद्या जाते आणि 4-8 दिवस असंच हळदी कुंकाचा कार्यक्रम राहते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही पण लाडू बनवले का ते पण सांगा. तर आता माझे लाडू बनवायला चालू आहेत. काही छोटे बनवले होते, काही मोठे बनवले होते. तर बघा आता आलेली आहे चाचणी आणि मी आता लाडू उळवून घेते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.